नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर तुमचं अक्षय सर्स अकॅडमी या YouTube चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल मध्ये बघितलंच असेल की आजचं हे काळ आणि कामवर आधारित चौथं लेक्चर आहे। हे चौथं लेक्चर म्हणजेच एकत्रीकरण केलेलं आहे सगळ्या कन्सेप्टचं। सर कसं काय सगळं सांगतो। जसं की आपण पहिल्या लेक्चर मध्ये सूत्रांवर आधारित प्रश्न बघितले, ज्यामध्ये मदत 1 बरोबर मदत 2 हे सूत्र आपण बघितलं। लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं लाडू पद्धतीने आपण नेमकं प्रश्न कसे सॉल्व्ह करणार। लेक्चर क्रमांक 3 मध्ये आपल्याला लाडू पद्धतीचा वाटा सिंहाचा होता, पण त्यामध्ये आपला जास्त जोर हा कार्यक्षमता आधारित प्रश्नांवर होता। आता हे लेक्चर क्रमांक 4 आहे, ह्याच्यामध्ये स्पेसिफिक एकाच पॅटर्नचे प्रश्न नसणार आहेत, तर कंबाईन प्रश्न असणार आहेत। कसे सगळ्या कन्सेप्टचे असे एकत्र असे प्रश्न असणार आहे, किंवा ह्यामध्ये काहीतरी वेगळ्या कन्सेप्ट सुद्धा असणार आहेत। त्यामुळे हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही। तसंच तुम्हाला हे लेक्चर फक्त पोलीस भरतीसाठी किंवा अमुक ढमुक टमुक एखाद्या परीक्षेसाठी कामात येणार नसून संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही परीक्षा होत असेल तर सगळ्या परीक्षांसाठी, मराठीत होणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे लेक्चर कामात येईल। IBPS, TCS, MPSC, कंबाईन, राज्यसेवा, सरळ सेवा, शिक्षक भरती सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला हे जे काळ आणि कामचे मी लेक्चर टाकलेले आहेत ते कामात येणार आहेत। त्यामुळे तुम्ही पूर्ण लेक्चर व्यवस्थित बघायचं। जर तुम्हाला पहिले 3 लेक्चर सापडत नसतील तर स्क्रोल लाईनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता। मग चला आपण बघूयात लेक्चर क्रमांक 4 काम व काळ संकीर्ण 1 मिसलेनियस प्रश्न। यामध्ये एकाच स्वरूपाचे प्रश्न नसून सगळे एकत्र असे प्रश्न असणार आहेत। आपण ह्या प्रश्नांना श्री गणेशाय नमः करूयात। बघा, ह्या प्रश्नामध्ये ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला कोणती कन्सेप्ट सांगितलेली नाहीये। जसं की पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मदत 1 बरोबर मदत 2 हे पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं। दुसऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं लाडू पद्धत। तिसऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला कार्यक्षमता कशी काढायची आणि त्यावर आधारित प्रश्न शिकवले होते। आता इथं पहिलं अधिक दुसरं अधिक तिसरं ह्या सगळ्यांचं कन्सेप्ट एकत्रीकरण असणार आहे। ओके, मग हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघावं हीच माझी अपेक्षा आहे। बघूयात नेमकं कसं असं। हा पहिला प्रश्न, ए आणि बी मिळून एक काम 3 दिवसात पूर्ण करतात। मित्रांनो, लेक्चर क्रमांक 3 मध्ये आपण कार्यक्षमता काढायला शिकलोय। इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कार्यक्षमता कशी काढायची हे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मी। जसं की ए आणि बी मिळून एक काम 3 दिवसात पूर्ण करतात। बर, त्यांनी एकत्र सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर बी न काम सोडले। आणखी 2 दिवसांनी काम पूर्ण झाल्यास एकटा बी किती दिवसात काम करू शकेल? हरकत नाही, बघूयात। ए आणि बी एकत्र काम 3 दिवसात पूर्ण करू शकतात। मग मी इथं लिहितो ए आणि बी 3 दिवसात काम करू शकतात। त्यांनी एकत्र सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर बी न काम सोडले। मग त्यांनी एकत्र सुरुवात केली, 2 दिवसानंतर बी न काम सोडलं, म्हणजे ए आणि बी न 2 दिवस काम केलं। ए आणि बी न 2 दिवस काम केले, मग उरलं काय? ए आणि बी चं 1 दिवसांचं काम उरलं। ए आणि बी चं 1 दिवसांचं काम उरलेलं आहे। तर हेच ए आणि बी चं उरलेलं 1 दिवसाचं जे काम आहे ते आणखी 2 दिवसांनी काम पूर्ण झाले। आता बघा, बी न काम सोडून गेला ना, बी न काम सोडून गेला, तर एक सगळं काम ए ला एकट्याला करावं लागलं। मग ते जे उरलेलं काम आहे ना, ते जे उरलेलं काम आहे ते ए ला एकट्याला अजून 2 दिवस लागले। मग आता उरलेलं ए बी ला 1 दिवसात काम करायचं होतं। ए आणि बी दोघं मिळून 1 दिवसात जे काम करतात तेच उरलेलं काम ए हा 2 दिवसात करतो, असा त्याचा अर्थ आहे। ए बी जे काम 1 दिवसात करू शकणार होता तेच उरलेलं काम ए हा 2 दिवसात करतो। म्हणजेच ह्याच्यासाठी जे मदत सूत्र होतं ना, मदत मधलं यम म्हणजे माणसं आणि त्यांना लागणारे हे द म्हणजे दिवस, यम1 द1, तसंच मदतचं मदत 2 माणसं दिवस 2। मग ह्याचाच अर्थ मदत 1 बरोबर मदत 2 असा याचा अर्थ। आता हा ए जो आहे, ए ला ए कॅन्सल करून घोडचूक करू नका, तर ए बी हा ए छेदात आणा, हा 2 असाच राहील,
हा एक छेदात आणा, ही आली यांची कार्यक्षमता, ही आली यांची कार्यक्षमता. म्हणजे ए बी रोजचे 2 लाडू खाणार, ए रोजचा 1 लाडू खाणार. आता ए आणि बी रोजचे 2 लाडू खातात, त्यापैकी ए हा रोजचा 1 लाडू खातो, तर मग उरलेला 1 लाडू बी खाणार. म्हणजे बी ची कार्यक्षमता 1 लाडू प्रति दिवस आहे, ही झाली आहे त्यांची कार्यक्षमता. यानुसार आता एक गोष्ट समजून घ्या, ए आणि बी मिळून एक काम 3 दिवसात पूर्ण करतात. ए आणि बी ची कार्यक्षमता 2 लाडू प्रति दिवस आहे ना, मग 2 लाडू प्रति दिवस नुसार त्यांना एकूण 3 दिवस जर लागत असेल तर 6 लाडू एकूण काम आहे. 6 लाडू हे एकूण काम आहे. किती काम आहे? एकूण काम हे 6 लाडूंचं आहे. यस, मग 6 लाडूंचं एकूण काम. तर 6 लाडूंचं एकूण काम असल्यास एकटा बी किती दिवसात काम पूर्ण करू शकेल? चालेल, मग एकटा बी किती दिवसात काम पूर्ण करू शकेल? 6 लाडूंचं एकूण काम आहे, बी ची कार्यक्षमता 1 लाडू प्रति दिवस आहे, तर 6/1 म्हणजे 6 दिवसात एकटा बी ते काम पूर्ण करू शकेल. म्हणजे 6 दिवसात एकटा बी ते काम पूर्ण करू शकेल. यस, काहीच वेगळं केलेलं नाहीये मित्रांनो. ए बी 3 दिवसात काम पूर्ण करतो, ए आणि बी न 2 दिवस काम केलं तर ए आणि बी चं एकाच दिवसाचं काम उरलेलं आहे. ते इथं लिहिलं, ए आणि बी चं एकाच दिवसाचं उरलेलं आहे काम. तेच ए बी चं एका दिवसाचं उरलेलं काम बी सोडून गेला तर ए ला एकट्याला 2 दिवस लागतात करायला. मग ए बी ला 1 दिवसात जे काम होतं तेच काम ए एकटा 2 दिवसात करतो. हा ए खाली आणला, ए बी रोजचे 2 लाडू खातो, ए 1 लाडू खातो. मग ए बी रोजचे 2 लाडू खातो, त्यापैकी 1 लाडू एकटा ए खातो, तर उरलेला 1 लाडू बी खाणार. यस, मग ए बी ला रोजचे 2 लाडू कार्यक्षमता आहे, जे की ए बी मिळून एक काम 3 दिवसात पूर्ण करतात. 2 लाडू प्रति दिवस यानुसार 3 दिवस लागतात, तर 2 गुणिले 3 बरोबर 6 लाडू हे एकूण काम आलं. 6 लाडू संपवायला बी ला किती दिवस लागेल? बी ची कार्यक्षमता 1 लाडूची आहे, 6 लाडू संपवायला बी ला 1 लाडू प्रति दिवस नुसार 6 दिवस लागतील. हे मी इथं वेगळं काही नाही केलंय. हे बघा, ही कार्यक्षमता आहे, हे लागणारे दिवस आहेत आणि हे एकूण काम आहे. हे सूत्र मी मागील लेक्चर मध्ये तुम्हाला संदर्भासहित स्पष्टीकरणासह सांगितलं. यस, आता हे माझं झालं डिटेल एक्सप्लेनेशन, ज्याला मुळापासून शेंड्यापर्यंत एक्सप्लेन करणं म्हणतात. जर मी स्वतः परीक्षेत असतो तर मी काय केलं असतं? हे बघा, मी परीक्षेत असतो तर मी विचार केला असता, ए आणि बी मिळून एक काम 3 दिवसात करतात, मनात ठेवलं असतं. त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली, पण 2 दिवसानंतर बी सोडून गेला. मग ए बी न 3 दिवसांपैकी 2 दिवसाचं काम केलंय, तर ए बी चं एका दिवसाचं काम उरलं. आता बी सोडून गेला तर ए एकट्याला 2 दिवस लागले, मग ए एकट्याला 2 दिवस लागले. मग ए बी हा 2 लाडू खाणार, ए हा रोजचा 1 लाडू खाणार, असा याचा अर्थ मी काढला असता. आता ए बी हा ए बी 2 लाडू खाता, ए 1 लाडू खातो, तर उरलेला बी लाडू 1 खाणार. ए बी ला 3 दिवस लागतात, तर इथल्या इथं मी 2 गुणिले 3 करून 6 लाडूचं एकत्र काम आहे. बी हा 1 लाडू प्रति दिवसानुसार 6 दिवसात सगळं काम संपवणार. मी मूळ परीक्षेत एवढंच केलं असतं. हे तर सगळं माझं पहिला प्रश्न होता म्हणून एक्सप्लेनेशन. मूळ परीक्षेत मी एवढंच केलं असतं, हे विसरू नका. अशाच पद्धतीने भरपूर प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आत्ताशी झाला, कोणीही डिमोटिवेट होऊ नका. चला पुढे बघूयात कसं असतो पुढचा प्रश्न, काय म्हणणं आहे पुढच्या प्रश्नाचं. ए आणि बी मिळून एक काम अनुक्रमे 60 दिवस आणि 75 दिवसात पूर्ण करू शकतात. बर, ए हा एक काम 60 दिवसात, बी हा एक काम 75 दिवसात पूर्ण करू शकतात. ठीक आहे, लिहिलं. दोघे एकत्र काम करतात, पण काही दिवसांनी एक काम सोडून जातो. बर, आता दोघं एकत्र काम करतात, तर आपण हे ह्यांचं दिवस दिलेत, ह्यांची कार्यक्षमता काढूयात. तर 75 आणि 60 चा लसावी. 75 ला 60 न भाग जात नाही, 75 दुने 150 ला पण 60 न भाग जात नाही, 75 त्रिक 225 ला 60 न भाग जात नाही, 75 चोक 300 ला 60 न भाग जातो. एकूण काम 300 लाडूंचं आहे. एकूण काम 300 लाडूंचं आहे. ए हा 60 दिवसात 300 लाडू खातो, तर 300 भागिले 60 5 लाडू प्रति दिवस खातो. बी हा 75 दिवसात 300 लाडू खातो, तर रोज 300 भागिले 75 4 लाडू रोज खाणार. यस, हे कार्यक्षमता झाली. हे बघा, ही झाली कार्यक्षमता, हे झाले लागणारे त्यांना दिवस. ओके, हे मला लिहायची गरज नाही, पण समजून सांगतोय म्हणून लिहून दिलं.
दोघे एकत्र काम करतात पण काही दिवसांनी ए सोडून गेला. आता ए किती दिवसांनी सोडून गेला आम्हाला काही माहित नाही, हरकत नाही. आणि बी 30 दिवसात उरलेलं काम पूर्ण करतो. आता बघा, उरलेलं काम बी 30 दिवसात करतो. बी ची कार्यक्षमता ही 4 लाडू प्रति दिवस आहे. मग 4 लाडू प्रति दिवसानुसार तो उरलेलं काम 30 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे 4 गुणिले 30 120 लाडू त्यानं संपवले. 120 लाडू त्यानं संपवले शेवटच्या 30 दिवसात. कारण बी 30 दिवसात उरलेलं काम पूर्ण करतो, तर हे 4 लाडू बी ची कार्यक्षमता 30 दिवसात तो 120 लाडू संपवतो, जे की 120 हे उरलेले लाडू होते. 120 उरलेले लाडू होते. 300 एकूण लाडूंचं काम आहे. 300 पैकी 120 लाडू उरलेले आहेत, तर 300 मधून 120 गेले. 180 लाडू त्यांनी आधीच संपवले होते. 180 लाडू त्यांनी आधीच संपवले होते. कोणी संपवले होते? त्या दोघांनी मिळून. कारण त्या दोघांनी मिळून दोघे एकत्र काम करतात पण काही दिवसांनी ए सोडून जातो. मग दोघांनी मिळून 180 लाडू संपवले, जे की 180 लाडू संपवायला दोघांची कार्यक्षमता 5 अधिक 4 बरोबर 9 लाडूची आहे. मग दोघं मिळून रोजचे 9 लाडू खातात. 9 लाडू प्रति दिवसानुसार 180 लाडू संपवायला 180 भागिले 9 20 दिवस लागतात. म्हणजे 20 गुणिले 9 180 असं पण तुम्ही विचार करू शकता. तर त्यांना 9 लाडू प्रति दिवसानुसार 20 दिवस लागले 180 लाडू संपवायला. आता इथनं ए न काम सोडून गेला. ए न काम सोडून गेला तर बी न एकट्यानं 4 लाडू प्रति दिवस नुसार उरलेलं काम 30 दिवसात केलं, म्हणजे 120 लाडू संपवले. 180 आणि 120 300 लाडू संपलेले. तर किती दिवसांनी ए सोडून गेला? मग किती दिवसांनी ए सोडून गेला? तर हे बघा, ए आणि बी न 9 लाडू प्रति दिवस नुसार 20 दिवस काम केलं. तर ए हा 20 दिवस झाल्यावर सोडून गेला. आपलं अचूक उत्तर हे 20 येणार. त्यानंतर ए सोडून गेल्यावर हे बी ची कार्यक्षमता आहे. हे अशा पद्धतीने हा प्रश्न होता. लाडू पद्धत लय महत्वाची आयुष्यात. लाडू खायला येणं जमलं पाहिजे. लाडू खाता येणं जमलं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. ए 40 दिवसात काम पूर्ण करू शकतो. तो कामाला लागला आणि 5 दिवसांनी निघून गेला. बर, आता बघा, मी तुम्हाला आधी पहिला प्रश्न जसा डीप मध्ये सांगितला ना, तसंच हा पण प्रश्न डीप मध्ये सांगल. ए 40 दिवसात काम पूर्ण करतो. मग ए ला एक काम करायला 40 दिवस लागतात. तो कामाला लागला आणि 5 दिवसांनी निघून गेला. मग ए न 5 दिवस काम केलं. मग ए च 35 दिवसांचं काम उरलं. मग ए च 35 दिवसांचं काम उरलं, जे की हे उरलेलं 35 दिवसांचं ए च जे काम आहे, जर बी ने 21 दिवसात पूर्ण केले, तर बी न 21 दिवसात उरलेलं काम पूर्ण केलं. उरलेलं काम बी न 21 दिवसात पूर्ण केलं. ए च 35 दिवसांचं काम बी ने 21 दिवसात पूर्ण केलं. ए च 35 दिवसांचं काम बी न 21 दिवसात पूर्ण केला, असा त्याचा अर्थ. आता 7 न जर भाग दिला, इथं येतं 5. 7 न भाग दिला, इथं येतं 3. हा बी छेदात घ्या. ए छेद बी बरोबर इकडं 3 तर राहणार, हा 5 छेदात घ्या. तर 3/5 ही आली यांची कार्यक्षमता. म्हणजे ए हा रोजचे 3 लाडू खाणार, बी हा रोजचे 5 लाडू खाणार, अशी आली त्यांची कार्यक्षमता. यस, बर. आता त्यांनी जी कार्यक्षमता आपण काढली, ए 40 दिवसात काम पूर्ण करू शकतो. मग ए हा 40 दिवसात काम पूर्ण करू शकतो, तर ए ची कार्यक्षमता 3 लाडू प्रति दिवस आहे. मग 3 लाडू प्रति दिवसानं 40 दिवस एक काम पूर्ण करायला लागत असेल, तर 120 लाडूंचं एकूण काम येणार. कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम, जे की 120 लाडूंचं एकूण काम आहे. मग हे 120 लाडू ए आणि बी मिळून किती दिवसात पूर्ण करू शकतात? 120 लाडू संपवायला ए आणि बी ची कार्यक्षमता 3 अधिक 5 बरोबर 8 लाडू प्रति दिवस आहे. 120 लाडू संपवायला 8 लाडू प्रति दिवस नुसार 15 दिवस लागतील. 120 भागिले 8 करा, 15 दिवस हे आपलं अचूक उत्तर येणार. मित्रांनो, ह्या लेक्चरचा पहिला प्रश्न आणि हा प्रश्न अगदी सेम होता. काही मुलांना आता थोडंसं जड वाटायला लागलं असेल, तर मित्रांनो, आपण चपराशाचे फॉर्म भरलेले नाहीये हे विसरू नका. आपण चपराशाचे फॉर्म भरलेले नाहीये हे विसरू नका. ओके, चला हे झाल्यावर पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा 57. हा, ए 40 दिवसात काम करू शकतो,
बी 30 दिवसात काम करू शकतो. ए हा 40 दिवसात काम करू शकतो, बी हा 30 दिवसात काम करू शकतो. बर, आता मी ह्या दोघांचा लसावी काढतो, जो की 120 हा लसावी आहे, म्हणजे एकूण काम आहे. 120 लाडूंचं एकूण काम आहे. चालेल. ए हा 40 दिवसात 120 लाडू खातो, म्हणजे रोजचे 3 लाडू खातो. बी हा 30 दिवसात 120 लाडू खातो, म्हणजे रोजचे 4 लाडू खातो. दोघं मिळून रोजचे 7 लाडू खाणार. चालेल. ए ने एकट्याने सुरुवात केली, परंतु 10 दिवसांनी काम सोडलं. आता लक्ष द्या, ए हा रोजचे 3 लाडू खातो. ए ने एकट्यानं कामाला सुरुवात केली आणि 10 दिवसानंतर काम सोडून गेला. तर मग 3 गुणिले 10, 30 लाडू त्यानं संपवले ना. 10 दिवस काय तो हातावर हात घालून थोडी बसला असणार आहे. 10 दिवसात त्यानं 30 लाडू संपवले. नंतर बी ने 10 दिवस काम केले. ठीक आहे. आता बी पण रोजचे 4 लाडू खायचा, तर बी न सुद्धा नंतर 10 दिवस काम केलं, जे की 4 गुणिले 10 बरोबर बी न 40 लाडू संपवले. मग बी न 40 लाडू संपवले. 120 पैकी ए न 30 लाडू संपवले, बी न 40 लाडू संपवले. दोघांनी मिळून 70 लाडू संपवले. मग 120 मधनं 70 लाडू संपलेले जर वजा केले तर 50 लाडू उरले, म्हणजे शिल्लक राहिले. चालेल. सी ने उर्वरित काम 10 दिवसात पूर्ण केले. आता 50 लाडू संपवायचे. हे बघा, मी तुम्हाला तिसऱ्या लेक्चर मध्ये एक सूत्र सांगितलेलं, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. आता सी च्या दृष्टीने बघितलं तर उर्वरित लाडू म्हणजे एकूण काम 50 लाडूंचं आहे. सी न ते काम 10 दिवसात पूर्ण केलं, तर मग सी ची कार्यक्षमता 50 भागिले 10 ही 5 लाडूंची येते. मग सी ची कार्यक्षमता ही 5 लाडूंची आली. किती लाडूंची आली? 5 लाडूंची आली. तर संपूर्ण काम एकटा सी किती दिवसात करू शकल? मग हे बघा, ही सी ची कार्यक्षमता आहे. सी ची कार्यक्षमता 5 लाडू प्रति दिवस आहे. त्यांनी विचारलंय संपूर्ण काम एकटा सी किती दिवसात करू शकल? एकूण काम तर 120 लाडूंचं आहे. मग 120 लाडू संपवायला 5 लाडू प्रति दिवस नुसार 120 भागिले 5 24 दिवस लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर 24 येणार. त्यामुळं आपलं अचूक उत्तर 24 येणार. यस, काय येणार? 24 येणार. असा विचार करा, मग खरी मजा आहे. असा विचार केला तरच खरी मजा आहे बाळांनो. यस, असा विचार केला तरच चालतंय. चला, असा विचार केला तरच खरी मजा आहे. मस्त मज्जानो लाईफ जिने का. चला, पुढचा प्रश्न बघा. मी किती आणि कोणत्या लेवलला येऊन प्रश्न शिकवतोय. आता स्वतःच्या मनाला विचारा, का ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठीमध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा कव्हर होणार नाही? होणार ना? झुकेगा नाही सारा. चला, ए बी सी या 3 व्यक्ती मिळून एक काम 6 तासात पूर्ण करू शकतात. बर, ए बी सी तिघं मिळून 6 तासात काम पूर्ण करू शकतात. 2 तास एकत्र काम केल्यावर सी निघून जातो आणि ए आणि बी उर्वरित काम 7 दिवसात पूर्ण करतात. मग एबीसी न 2 तास काम केलं ना. एबीसी न 2 तास काम केलं. एबीसी 6 तासात काम संपवणार आहे, त्यांनी 2 तास काम केलं, तर एबीसीचं 4 दिवसांचं काम उरलेलं आहे. एबीसी ला 4 दिवस लागल एवढं काम उरलेलं आहे, जे की सी सोडून गेला. सी सोडून गेला तर ए आणि बी उर्वरित काम 7 तासात पूर्ण करतात. तर ए आणि बी म्हणजे तर ए आणि बी ला 7 दिवस लागल एवढं काम आता उरलेलं आहे. म्हणजे एबीसी 4 दिवसात जेवढं काम करतात तेवढंच काम एबी 7 दिवसात पूर्ण करतात. मग ह्याला आपण असं लिहायचं, एबीसी 4 दिवसात जेवढं काम करतात तेवढंच काम एबी हे 7 दिवसात पूर्ण करतात. आता हा एबी खाली जर आला तर एबीसी छेदात एबी येणार. एबी हा रोजचा 7 लाडू खाणार आणि हे एबी रोजचे 4 लाडू खाणार. आता एबीसी रोजचे 7 लाडू खात आहेत, त्यापैकी एबी हे रोजचे 4 लाडू खात आहेत, तर
उरलेले 3 लाडू हे सी खाणार एवढं आम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सी ची कार्यक्षमता 3 लाडूंची आहे. बर, तर एखादे काम पूर्ण करण्यासाठी एकट्या सी न घेतलेल्या तासांची संख्या किती? बर, एबीसी 3 व्यक्ती मिळून एक काम 6 तासात पूर्ण करतात. एबीसी ची कार्यक्षमता 7 लाडूची आहे. मग 7 लाडू एबीसी ची कार्यक्षमता, तिघांना मिळून एक काम पूर्ण करायला 6 दिवस लागतात. मग 7 गुणिले 6 42 लाडूंचं एकूण काम. कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. 42 लाडूंचं एकूण काम आहे. एखादे काम पूर्ण करण्यासाठी सी ने घेतलेल्या तासांची संख्या किती? मग 42 लाडू संपवण्यासाठी सी ची कार्यक्षमता 3 लाडू प्रति दिवस आहे. तर 42 लाडू संपवण्यासाठी 3 लाडू प्रति दिवस नुसार 14 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 14 दिवस. बाळांनो, इथं वेगळं काही नाहीये. हे बघा, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम असं आहे. हेच सूत्र परत मी लावलं, कार्यक्षमता गुणिले दिवस बरोबर एकूण काम. मग एकूण काम आता 42 लाडूंचं आहे. सी ची कार्यक्षमता 3 लाडूची आहे, तर किती दिवस लागतील? मग 42 भागिले 3 केलं तर दिवस हे 14 लागतील असा त्याचा अर्थ होतो. फक्त मी हे लाल हिच्यात लिहिलेलं नव्हतं, जे डायरेक्ट असं केलं. आणि प्रॅक्टिसनं तुम्हाला सुद्धा ते डायरेक्ट तसं करता येईल. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढा जास्त फायदा. ओके, चला पुढचा प्रश्न सॉल्व करायचा. प्रश्न चांगला आहे. प्रश्न कसा आहे? प्रश्न चांगला आहे. यस, प्रश्न हा चांगला आहे. यस यस यस. एबीसी मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. सेम मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे. मला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. कुठं द्यायचंय? कमेंट बॉक्स मध्ये. चला, एबीसी मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. एबीसी 10 दिवसात एक काम पूर्ण करतात. ठीक आहे. तिघही एकत्र काम करू लागले. 4 दिवसांनी ए निघून गेला. आता बघा, मी मागचा प्रश्न किती डिटेल एक्सप्लेन केला. आता तेवढा डिटेल एक्सप्लेन नाही करणार, थोड्याशा ओळी वाचवणार. जसं की एबीसी 10 दिवसात काम करतात, तिघांनी 4 दिवस एकत्र काम केलं. मग आता एबीसीचं 6 दिवसांचं काम बाकी राहिलंय. ए निघून गेला. मग आता ए निघून गेला तर फक्त बी आणि सी उरले. मग एबीसीला 6 दिवसात जेवढं काम करतात, ए निघून गेल्यावर बी आणि सी ला 10 दिवस लागतात. मग एबीसी 6 दिवसात जेवढं काम करतात तेवढंच काम करायला बी आणि सी ला 10 दिवस लागल. मग कार्यक्षमता जर काढायची म्हणली तर एबीसी हा बीसी छेदात येणार. 2 न भाग दिला इथं 5 येतं, 2 न भाग दिला इथं 3 येतं. 5/3 ही यांची कार्यक्षमता आली. एबीसी रोजचे 5 लाडू खातात, त्यापैकी बीसी रोजचे 3 लाडू खातात. तर ए हा रोजचा 2 लाडू ए हा रोजचा 2 लाडू खाणार. ठीक आहे. तर ए एकटा किती दिवसात काम पूर्ण करू शकतो? बर, आता एबीसी रोजचे 5 लाडू खातात. रोजचे 5 लाडू खाताना एबीसी ला 10 दिवस लागतात एकूण काम पूर्ण करायला. मग 5 लाडू प्रति दिवसानुसार 10 दिवस लागतात एक काम करायला. तर 5 गुणिले 10 50 लाडूंचं एकूण काम आहे. 50 लाडूंचं एकूण काम आहे, जे की ए ची कार्यक्षमता 2 आहे. मग 50 लाडू संपवायला 2 लाडू प्रति दिवस नुसार 25 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 25 दिवस लागतील. यस, 25. आता मित्रांनो, तुम्ही नोटीस करा, हा प्रश्न किती कमी जागेत सॉल्व्ह केला आणि ह्या प्रश्नाला मी किती डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं होतं. हे एकदा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. हे एकदा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. चालेल. आता सेम पद्धतीने प्रश्न क्रमांक, हे बघा, इथं तुम्हाला किती कमी वेळेत सॉल्व्ह केला हे मी सांगत होतो. जर तुम्हाला फील होत असेल फरक दोन्ही प्रश्नांमध्ये किती कमी वेळेत सॉल्व्ह झालाय, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका. आपण चपराशाचे फॉर्म भरलेले नाहीये हे विसरू नका. आपण ऑफिसर होणार आहोत. ऑफिसर साठी असे प्रश्न येतात. काही काही मुलांना हे पण प्रश्न चिंधी वाटत असतील. विसरू नका. चला पुढं 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 पुढं. बघा पुढं. ए आणि बी एक काम 30 दिवसात करतात. हो हो, चांगला प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे? चांगला आहे. ठीक आहे.
चांगला प्रश्न आहे तर वडापावची, प्रश्न चांगला आहे तर वडापावची. चला चला, मी तोपर्यंत ड्रिंक करतो, तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करा. तोपर्यंत मी ड्रिंक करतो. चला, बघा, ए आणि बी एक काम 30 दिवसात करू शकतात. बर, प्रश्न चांगला आहे बरं का, व्यवस्थित बघा. बी आणि सी 24 दिवसात, सी आणि ए 20 दिवसात. बर, आता असं असल्यानंतर त्या सर्वांनी 10 दिवस काम केले. करू द्या, आम्हाला काही घेणं देणं, आपण यांची कार्यक्षमता काढू. ह्या तिघांचा लसावी काय? मोठी संख्या 30 आहे, 30 ला 24 न भाग जात नाही, सोडून द्या. 30 दुने 60 ला 24 न भाग जात नाही, 30 त्रिक 90 ला 24 न भाग जात नाही, 30 चोक 120, 120 ला 24 आणि 20 सगळ्यांनी भाग जाईल. ए बी 30 दिवसात 120 लाडू खातो, म्हणजे 30 चोक 120, ए बी मिळून रोजचे 4 लाडू खाईल. बीसी 24 दिवसात 120 लाडू खातात, तर रोजचे 5 लाडू खाणार. एसी 20 दिवसात 120 लाडू खातात, म्हणजे रोजचे 6 लाडू खातात. हे असं असतं. आता थोडस एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. इथं आपण काय करतो, 4 आणि 5 9 6 15 लाडू आपण करतो, मान्य आहे. पण 15 लाडू करताना इथं डायरेक्ट एबीसी लिहायचं नाही, कारण की इथं ए 2 वेळा दिसतो, बी 2 वेळा दिसतो, सी 2 वेळा दिसतो. त्यामुळं 2 एबीसी लिहायचं. 2 एबीसी 15 लाडू खातात, तर सिंगल एबीसी हे 15/2, 15/2 म्हणजे 7.5 लाडू प्रति दिवस खाणार. मग एबीसी ची कार्यक्षमता 7.5 लाडू प्रति दिवसांची आहे. एकूण काम 120 लाडूचं आहे, एकूण काम 120 लाडूंचं आहे. त्यामध्ये एबीसी रोजचे 7.5 लाडू खातात. त्यांनी म्हणलंय त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केलं, मग 7.5 लाडू प्रति दिवसानुसार त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केलं, तर 7.5 गुणिले 10 75 लाडू संपले. काय झालं, 75 लाडू संपले. यस. आता 75 लाडू संपल्यानंतर बी आणि सी निघून जातात. बर, तिघांनी एकत्र काम केलं, 7.5 लाडू प्रति दिवस संपवायचे, 10 दिवस काम केलं, मग 7.5 गुणिले 10 75 लाडू संपले. आता बी आणि सी निघून गेले, म्हणूनच त्यांना बीसी म्हणतात. निघून गेले तर ए ला काम पूर्ण करायला अजून किती दिवस लागल? शब्द काय, अजून किती दिवस. आता उरलेलं काम किती आहे? 120 पैकी 75 लाडू संपलेत, 120 पैकी 75 लाडू संपले, मग उरले आहेत 45 लाडू. मग 45 लाडू उरलेले संपवण्यासाठी आता ए ला किती दिवस लागल? आता बघा, एबीसी रोजचे 7.5 लाडू खातात, एबीसी रोजचे 7.5 लाडू खातात, त्यापैकी बीसी रोजचे 5 लाडू खायचे. मग बीसी रोजचे 5 लाडू खायचे, तर ए हा रोजचा, एबीसी 7.5 लाडू, बीसी रोजचे 5 लाडू, 7.5 मधनं 5 गेले, ए हा रोजचा 2.5 लाडू खाणार, ए हा रोजचा 2.5 लाडू खाणार. मग 45 उरलेले लाडू 2.5 लाडू प्रति दिवस नुसार संपवायला, 2.5 लाडू प्रति दिवस नुसार संपवायला 2.5 गुणिले 18 करा 45 ला. सर तुम्ही काय उत्तर पाठ करून येता का? 2.5 गुणिले 18 डायरेक्ट कसं काय माहित होतं तुम्हाला? मला काय माहितीये, 5 9 45, पण इथं 18 दिलाय ना, मग गुणिले 2 करा, कारण 5 येण्यासाठी गुणिले 2 करावं लागणार ना 2.5 ला, म्हणून. तर मी 18 उत्तर हे असं लिहिणार, जे की आपलं अचूक उत्तर इथं 18 येणार, जे की आपलं अचूक उत्तर इथं 18 येणार. 18 काय येणार बाळांनो? 18 येणार. यस. प्रश्न हा क्वालिटी आहे. 2 3 4 वेळा व्हिडिओ बघा, पण माघार घेऊ नका, पण माघार घेऊ नका. चला पुढचा 61. बर, चला 61 नंबरचा प्रश्न भिडा बरं लवकर, भिडा लवकर, भिडा भिडा भिडा. ए बिट्टा,
ए आणि बी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. बर, ए आणि बी मिळून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. त्यांनी 20 दिवस एकत्र काम केलं आणि बी निघून गेला. मग ए आणि बी 30 दिवसात काम करतात. आता मी जास्त डीप मध्ये एक्सप्लेन नाही करणार. हे असा प्रश्न इथं झालाय. बघा, हे बघा, एबीसी ने 2 दिवस काम केलं, उरलेलं काम वगैरे सेम असाच प्रश्न आहे, बाकी काही नाही. तर इथं ए बी 30 दिवसात काम करू शकतात. 20 दिवस एकत्र काम केलं तर ए बी न 20 दिवस काम केलंय तर ए बीचं 10 दिवसांचं काम उरलेलं आहे. तर ए बीचं 10 दिवसांचं काम उरलं. आता बी निघून गेला, मग उरला कोण? ए. आणखी 20 दिवसानंतर ए न उर्वरित काम पूर्ण केलं. मग हे जे उरलेलं काम आहे ए ला 20 दिवस लागले पूर्ण करायला. तर ए बी जे काम 10 दिवसात करू शकतात तेच काम ए हा 20 दिवसात करू शकतो, असा त्याचा अर्थ. ह्या शून्याला हा शून्य गेला तर ए बी रोजचे 2 लाडू खातो, हा 1 खाली येणार, तर ए हा रोजचा 1 लाडू खाणार. ए बी रोजचे 2 लाडू खातो तर ए हा रोजचा 1 लाडू खाणार, असा त्याचा अर्थ आहे. मग आता ए बी 2 लाडू खातो, ए रोजचा 1 लाडू खातो, तर उरलेला 1 लाडू बी खाणार. ही झाली यांची कार्यक्षमता. ही झाली यांची कार्यक्षमता. ए एकटा किती दिवसात काम पूर्ण करू शकतो? काम पूर्ण करू शकतो तर ए बी रोजचे 2 लाडू खातात आणि ए बी ला 30 दिवस लागतात काम करायला. तर 2 लाडू प्रति दिवसानुसार 30 दिवस लागत आहेत काम संपवायला. तर 2 गुणिले 30 बरोबर 60 लाडूंचं एकूण काम आहे. 60 लाडूंचं एकूण काम आहे. मग 60 लाडू संपवण्यासाठी ए एकटा किती दिवसात काम करू शकेल? बर, मग ए एकटा 1 लाडू प्रति दिवसानुसार 60 दिवसात ते काम करू शकेल. त्यामुळं आपलं अचूक उत्तर इथं डी दिल्ली येतं. आपलं इथं अचूक उत्तर काय येणार? डी फॉर दिल्ली. यस, आपलं इथं अचूक उत्तर डी फॉर दिल्ली येणार. काय येणार? डी फॉर दिल्ली. असं कसं? असं. चालेल 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 चालेल. चला, हे झाल्यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 62 नंबर. चला, 62 नंबरचा प्रश्न. वडा 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 पाचशे. हा बघा, सोपं असतं, अवघड असं काही नसतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण चपराशाचा फॉर्म भरलेला नाही, आपण ऑफिसर होणार आहे, त्या दृष्टीने अभ्यास करायचा. ओके. एक्स आणि वाय अनुक्रमे 20 आणि 12 दिवसात काम पूर्ण करू शकतात. मग एक्स हा 20 दिवसात, वाय हा 12 दिवसात काम पूर्ण करू शकतात. एक्सने एकट्याने काम सुरू केले आणि 4 दिवसानंतर वाय काम पूर्ण होईपर्यंत सामील झाला. बर, आता ह्या दोघांचा लसावी काढू. ह्या दोघांचा लसावी 60 आहे. सर लसावी कसा काढतात? काही नाही, मोठ्या संख्येच्या पाड्यात बघायचं. मोठी संख्या 20 आहे. 20 ला 12 न भाग जात नाही. 20 दुने 40 ला 12 न भाग जात नाही. 20 त्रिक 60 ला 12 न भाग जातो. मग दोन्ही संख्येला 60 ला दोन्ही संख्येनं भाग जातो. 60 आला त्यांचा लसावी, जे की हा लसावी म्हणजेच एकूण काम असतं. लसावी म्हणजेच एकूण काम असतं. एक्स हा 20 दिवसात 60 लाडू खातो, रोजचे 3 लाडू खाणार. वाय हा 12 दिवसात 60 लाडू खातो, रोजचे 5 लाडू खाणार. 60 भागिले 12 5, 60 भागिले 20 3. मग दोघं मिळून रोजचे 8 लाडू खातात. बर, आता एवढं आपण ठरल्याप्रमाणे काढलं, त्यांची कार्यक्षमता काढली. बर, एक्सने एकट्याने काम सुरू केले आणि नंतर 4 दिवसांनी वाय सामील झाला. बर, मग एक्स न 4 दिवस काम केलं ना. मग एक्स न 4 दिवस काम केलं तर 3 चोक 12 लाडू संपले. 3 चोक 12 लाडू संपले. कारण एक्स न एकट्यानं काम सुरू केलं होतं. एकट्यानं काम सुरू केलं म्हणल्यावर त्यांचे एकूण 12 लाडू संपले. आता 12 लाडू संपले म्हणल्यावर वाय जॉईन झाला आणि वाय हा सामील झाल्यावर पूर्ण काम होईपर्यंत तो तिथं थांबला. मग 60 पैकी 12 लाडू संपले तर 48 लाडू उरले. आणि आता 48 लाडू संपवायला एक्स आणि वाय दोघं मिळून लाडू संपवणार आहे. दोघांची क्षमता 8 लाडू प्रति दिवस आहे. मग 48 लाडू संपवायला 8 लाडू प्रति दिवस नुसार 6 दिवस लागतील. 48 लाडू संपवायला 8 लाडू प्रति दिवस नुसार
6 दिवस लागतील. तर संपूर्ण काम किती काळ चालले. मग संपूर्ण काम प्रश्न काय विचारलाय त्यांनी, हे उरलेलं काम नाही विचारलं. उरलेलं काम किती दिवस चाललं असं नाही विचारलं, संपूर्ण काम. मग संपूर्ण काम हे सुरुवातीला, हे बघा, संपूर्ण काम सुरुवातीला 4 दिवस चाललं होतं आणि नंतर हे 6 दिवस चाललं. मग संपूर्ण काम जर त्यांनी संपूर्ण विचारलंय तर सुरुवातीनं एक्स न एकट्यानं केलेलं 4 दिवस आणि त्याच्यानंतर एक्स आणि वाय दोघांनी मिळून केलेलं 6 दिवस, असं एकूण 10 दिवस काम चाललं. त्यामुळं एकूण काम म्हणजेच संपूर्ण काम किती काळ चालले, तर संपूर्ण काम हे 10 दिवस चालले. संपूर्ण काम हे किती दिवस चालले, संपूर्ण काम हे 10 दिवस चालले. यस, असं कसं असं. ठीक, पुढं प्रश्न क्रमांक 63. चला, भिडा लढा. चला चला चला, भिडा भिडा भिडा, लढा लढा लढा. बर, आता ए व बी एकटे एक काम अनुक्रमे 9 व 12 दिवसात पूर्ण करतात. बर, मग ए आणि बी दोघं काम 9 आणि 12 दिवसात पूर्ण करतात असा त्याचा अर्थ. जर ए ने कामास सुरुवात करून दोघांनी एकाड एक काम, कन्सेप्ट चांगली बरं का, एकाड एक कामाची ही कन्सेप्ट आहे चांगली. ए व बी एकटे एक काम अनुक्रमे 9 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. बरं, मग दोघांचा लसावी मोठी संख्या 12, 12च्या पटीत बघा, 12 दुणे 24 ला 9 न भाग जात नाही, 12 त्रिक 36 ला, 36 लाडूंचं एकूण काम. ए 9 दिवसात 36 लाडू खातो तर रोजचे 4 लाडू खाईल. बी 12 दिवसात 36 लाडू खातो तर रोजचे 3 लाडू खाईल. दोघं मिळून रोजचे 7 लाडू खातात. ठीक आहे. जर ए ने कामास सुरुवात केली, दोघांनी एकाड एक काम केलं, तर ते काम पूर्ण व्हायला किती दिवस लागल. आता सुरुवात ए न केली आहे ना, सुरुवात ए न केली, मग एकाड एक काम करत आहे. मग पहिल्या दिवशी ए न काम केलं तर 4 लाडू संपवले. आपल्याला 36 लाडू संपूस तर जायचंय. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बी न काम केलं, 3 लाडू संपवले. तिसऱ्या दिवशी ए न काम केलं, 4 लाडू संपवले. चौथ्या दिवशी बी न काम केलं, 3 लाडू संपवले. परत 5व्या दिवशी ए न काम केलं, 4 लाडू संपवले. 6व्या दिवशी बी न काम केलं, 3 लाडू संपवले. 7व्या दिवशी ए न काम केलं, 4 लाडू संपवले. 8व्या दिवशी बी न काम केलं, 3 लाडू संपवले. म्हणजे आतापर्यंत 28 लाडू संपलेत. परत 9व्या दिवशी ए न काम केलं, 4 लाडू संपले. परत 10व्या दिवशी बी न काम केलं, 3 लाडू संपले. असे 7, 14, 21, 28, 35 लाडू 10 दिवसात संपले. हे बघा, हे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, असं एकूण 10 दिवस काम केलं आणि 35 लाडू संपले. 4 आणि 3 7 आणि 4 11, 14, 18, 21, 25, 28, 32, 35 लाडू संपले. आपल्याला 36 लाडू संपवायचे, अजून 1 लाडू संपवायचा आहे. इथं ए हा काम करतो. मग 1 लाडू संपवायला ए ची कार्यक्षमता 4 लाडू प्रति दिवस आहे, तर 1/4 दिवस लागणार. 1 लाडू संपवायला त्याला 1/4 दिवस लागणार. ओके, 1 लाडू संपवायला, हे बघा, 1 लाडू संपवायला त्याला 4 लाडू प्रति दिवसानुसार 1/4 दिवस, म्हणजे एकूण 10 1/4 एवढा वेळ लागणार. किती वेळ लागणार? 10 1/4 एवढा वेळ लागणार. यस 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 यस. ही झाली आम जिंदगी. मिनिटास जिंदगीनं सॉल्व्ह करताना दोघं मिळून रोजचे 7 लाडू खातात, तर 36 लाडू 7 लाडू प्रति दिवसानुसार संपवायला 5 दिवस लागतील जर दोघं मिळून काम केलं. जे की एकाड एक काम करत आहेत म्हणल्यावर 5 दिवसात तर 35 लाडू संपले. एकाड एक काम करत आहे म्हणल्यावर 5 दुने 10 दिवस लागल. आता 1 लाडू उरत आहे. 1 लाडू उरतोय तर 10 पॉइंट काहीतरी उत्तर येईल. 10 पॉइंट इथं दिसत नाही, 10 पॉइंट इथं दिसत नाही, 10 पॉइंट इथं दिसत नाही. मग 10 पॉइंट इथं आहे उत्तर म्हणल्यावर 10 1/4 हे आपलं उत्तर लिहायचं. हे झालं स्मार्ट वर्क. हे झालं स्मार्ट वर्क. म्हणून हे असं, ही झाली डिटेल मध्ये एक्सप्लेन करणं, हे झालं स्मार्ट वर्क. यस. बाकी इच्छा तुमची कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकता. ओके, बाकी इच्छा तुमची
कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकता. तो असं करा किंवा असं करा. 5 दुने 10 का केलं? कारण हे दोघं एकत्र काम करले म्हणल्यावर 36/7 5 येतं. दोघं एकाड एक काम करतात तर 5 दुने 10 दिवस झालं असा त्याचा अर्थ. शेवटचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. इथं गंगी सुद्धा आहे. हे गंगा आहे ना, ह्या गंगाला गंगी करा. गंगीला आयुष्यात कधी विसरायचं नाही. आणि गंगीच्या नावानं प्रत्येकानं एक व्हिडिओला लाईक ठोकायचा. यस, बोला गंगीच्या नावानं लाईक ठोकायचं. यस, चला चला चला. हा चला, ठोको ठोको ठोको. हा, आता हा प्रश्न आपण बघूयात कस. गंगी व राधा एकट्या एक काम अनुक्रमे 8 आणि 12 दिवसात पूर्ण करतात. मग आमची गंगी 8 दिवसात करते. आमची गंगीच फास्ट आहे. आणि ही राधी आहे ना, ही 12 दिवसात काम करते. ठीक. जर त्या दोघींनी एकाड एक काम करायचं ठरवले, बरं ठीक आहे. आता दोघांचा लसावी काय? दोघांचा लसावी 24. मग गंगी 8 दिवसात 24 लाडू खाती, रोजचे 3 लाडू खाईल. राधा 12 दिवसात 24 लाडू खाती, रोजचे 2 लाडू खाईल. मग असं झालं, दोघं मिळून रोजच्या 5 लाडू खातात. ठीक आहे. जर दोघींनी एकाड एक काम करायला सुरुवात केली आणि पहिले गंगीनं काम करायला. गंगीनं सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात केली. बर, मग पहिले गंगीनं कामाला सुरुवात केली, 3 लाडू खाल्ले. परत राधा आली, 2 लाडू खाल्ले. परत गंगी आली, 3 लाडू. परत राधा आली, 2 लाडू. परत गंगी 3, राधा 2, गंगी 3, राधा 2, गंगी 3. बघा, 5, 10, 15, 20, 20 आणि 3 23 लाडू तर संपले. किती लाडू संपले? 23 लाडू संपले. 24 लाडू संपवायचे. आता राधा येणार. बर, हे पहिला दिवस, पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास, चौथा तास, 5वा तास, 6वा तास, 7वा, 8वा, 9वा तास. 9 तास झाले. आता 10व्या तासामध्ये राधाला एकच लाडू संपवायचा आहे. कारण की 23 लाडू इथपर्यंत संपले. एकच लाडू संपवायला राधाची क्षमता 2 लाडू प्रति दिवस आहे. तर राधा ही 1 लाडू अर्ध्याच दिवसात संपवल. म्हणजे एकूण हे 9 तास आणि अर्धा 9.5 तास लागतील. किती तास लागतील? 9.5 तास. जे की ह्यांनी कामाला सुरुवात सकाळी 9 वाजता केली होती. मग 9 वाजता सुरुवात केली. 9 वाजता सुरुवात केल्यावर 9 तासानंतर 9 वाजता सुरुवात केल्यानंतर 9.5 तासानंतर काम पूर्ण होणार. तर 9.5 तासानंतर 6:30 वाजतील. किती वाजतील? 6:30 वाजतील. त्यामुळं संध्याकाळी 6:30 वाजता आपलं काम फतेह झालेलं असणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता आपलं काम फतेह झालेलं असणार आहे. जर कोणाला एवढं डिटेल करायचं नसेल त्यांनी काय करा, त्यांनी 24 लाडू संपवायचे 5 लाडू प्रति दिवस नुसार. तर 24 लाडू संपवायला 5 लाडू प्रति दिवस नुसार 5 चोक 20 येणार. मग ह्या 4 दुने 8 तास तर लागणार 20 लाडू संपवायला. एवढं कळलं. 8 तास 20 लाडू संपवायला लागतात. आता 4 लाडू उरले. 4 लाडू उरले. त्यात पहिले गंगी संपवणार म्हणल्यावर 4 मधनं 3 लाडू संपवले. अजून 1 तास लागला. मग 9 तास लागले. आता एकच लाडू उरला. तर 1 लाडूला पॉइंट मध्ये काहीतरी वेळ लागणार आहे. तर 9 पॉइंट काहीतरी वेळ लागणार. तर 9 पॉइंट काहीतरी वेळ. 9 वाजता काम केलेलं सुरुवात, 9 वाजता काम केलेलं 9 तासानंतर 6 वाजणार आणि 6 पॉइंट काहीतरी पाहिजे. मग 6 पॉइंट वालं एकच उत्तर आहे 6.5. म्हणून इथं 9.5 तास असं आपण म्हणायचं असतं. जे की 9.5 तास आपलं अचूक उत्तर येतं. 9.5 तास आपलं अचूक उत्तर आहे. येस, दॅट्स इट. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा कोर्स विकत घ्यायचा असेल तुम्हाला तर खाली स्क्रोल लाईनवर अक्षय सर्स अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावर कॉल करून कोर्स विकत घेऊ शकतात. तसंच ऍपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करू शकता. प्रत्येकानं व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लिंकला शेअर करायला विसरायचं नाही आपापल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना. ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत साठी खूप खूप धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. लव यू ऑल गाइज. बाय बाय. लव यू ऑल. चलो.